नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख भूकरमापक या पदासाठीची जाहिरात आलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी त्याचे फॉर्म सुद्धा फिल करायला सुरुवात केलेली आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांना पडतो तो म्हणजे की याच्यामध्ये लहान कुटुंबाचे जे प्रमाणपत्र आहे ही नेमकी काय भानगड आहे, ती सर्वांनाच लागेल का आणि समजा नसेल तर काय होईल। ओके, तर त्या प्रश्नाचं उत्तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, 905 जागांसाठीची ही जी भरती आहे याच्यावरती आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंटेंटवरती व्हिडिओज द्यायला सुरुवात केलेली आहे। याच्यामध्ये सामान्य ज्ञान असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, बौद्धिक चाचणी असेल, हे सगळे जे विषय आहेत या विषयाला अनुसरून तुमचे IBPS चे लेवलचे, कारण IBPS ही एक्झाम घेणार आहे, तर हे सगळ्या क्वेश्चन्सवरती, त्या लेवलच्या क्वेश्चन्सवरती आणि त्या टाईपच्याच क्वेश्चनवरती आपलं यूट्यूबवरती सिरीज सुरू आहे। डेली 6 सेशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे बिलकुल या चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, सगळे व्हिडिओज आहेत बघा आणि सेशन वाईज सुरू झालेले आहेत ऑलरेडी, तुम्ही याच्या पुढचे मिस करू नका। आणि त्याच्या व्यतिरिक्त जनरल जे व्हिडिओ आहे फॉर्म भरण्यासाठी असेल किंवा कुठल्या विभागामध्ये किती वॅकन्सी असेल या टाईपचे सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे। चला आपल्या टॉपिकवरती येऊया। सगळ्यात महत्त्वाचं की लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र एक प्रतिज्ञापन आहे, हा एक प्रतिज्ञापत्र आहे, याचा नमुना आयोगाच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तो डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय मेन्शन केलेलं आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे किंवा हा जो फॉर्म आहे हा विद्यार्थ्याला तिथे जर त्यांनी अपलोड करायचं असेल, कारण इथे दुसरं कुठलं डॉक्युमेंट अपलोड करायचं नाहीये, पण हे तुमच्याकडे तयार ठेवायचं। मग हा सॅम्पल फॉर्मॅट मिळेल कुठे, तर आयोगाच्या वेबसाईटला आहे, आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा अवेलेबल आहे। तर या नमुना मध्ये काय लिहायचंय की मी म्हणजे तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे। ओके, आणि त्याच्यामध्ये इथे तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे। ओके, इथे जे आहे हे तुमचं नाव येईल जे काही असेल ते, आणि इथे वडिलांचं असेल तर यांचा किंवा यांची, मुलगा मुलगी, पत्नी, वय, वर्ष, राहणार, हे तुमचं आहे सगळं। म्हणजे इथे तुमचं नाव आहे तर तुमचं वय आहे, तुमचं वर्ष किती आहे आणि त्याच्यानुसार कुठले राहणार आहे, याद्वारे पुढील प्रमाणे जाहीर करतो की मी ओके भूकरमापक या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज रोजी मला तुमच्या पाल्यांची, जे मुले मुली आहेत त्यांची संख्या लिहायची आहे। आता ज्या मुलांचं लग्न झालेलं नाही, मुले मुलांचा प्रश्न येत नाही, त्यांना आपल्याला निरंक किंवा 0 द्यावं लागेल। ओके, हा प्रॉब्लेम येतो कुणाला की ज्यांचं लग्न झालेलं आहे। ओके, आणि त्याच्यानंतरही, कारण आपण मॅरिड अनमॅरिड तिकडे पण मेन्शन करतोय। ओके, तर तिकडे जर अनमॅरिड असेल तर इथे 0 आपलं आलं असलं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे 2005चा जो GR होता शासनाचा की 2 पेक्षा जास्त अपत्य जर 2005च्या नंतर झाली तर शासनाची कुठलीही संधी तुम्हाला मिळत नाही। तर त्या संबंधी आहे बघा, तर इथे मेन्शन केलंय आज रोजी मला 0 लिहायचं जे विद्यार्थ्यांना कोणी मुलं बाळा लग्न झालेलं नाही अशांनी, आणि ज्यांचं लग्न झालेलं असेल ओके तर त्याच्यामध्ये तुम्ही ती संख्या लिहायची आहे। हयात मुले मुली त्यापैकी 28 मार्च 2005 यानंतर मला झालेल्या मुलांची संख्या, आता इथे जे आहे हे स्पेसिफिकली तिथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे, आणि 2005 नंतर जर झालेली असेल तर इथे मेन्शन करायची। आता इथे 0 म्हटल्यानंतर इथे 0च येणार। ओके, कारण इथे त्यांनी त्या GR शी संबंधित ही इन्फॉर्मेशन विचारलेली आहे। ज्या मुलाचं लग्नच झालेलं नाही, ज्याला काही संबंधच नाही, त्यांनी इथे 0 करायचं, इथे 0 करायचं आहे, इथे ठिकाण आणि डेट टाकून इथे अर्जदाराची सही करायची आहे आणि हे कागद तुमच्यासोबत ठेवायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। येतंय लक्षात? आणि ज्यांचे लग्न झालेले आहेत, 1-2 मुले आहेत, त्यांचे जर 2005 नंतर झाली असेल, आता त्यांना हयात 2 मुले आहेत सपोज, एक कन्सिडर करूया, किंवा एखाद्याला 1 आहे, पण 2005 नंतर जर झालेली असेल तरच तो आकडा इथे येईल। ओके, तर लिहून घ्या, ह्या पद्धतीची जे इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे, सही करायचं आहे। हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय करायचे आहेत, सोबत ठेवायचे आहेत। तरीही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका। ओके विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह बॅच आपली सुरू होणार आहे 3 तारखेपासून, आणि मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सगळं अवेलेबल असणारं एक बेस्ट सक्सेस गाईड हे आपलं उपलब्ध आहे आपल्या वेबसाईटवरती। पुणे, नारायणपेठ येथे आणि नाशिकला
अशोक स्तंभ येथल्या ऑफिसमध्ये हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहे. सध्या 5 तारखेपर्यंत बॅच असेल, पुस्तक असेल, याच्यावरती 50% ऑफ आहे फक्त ऑफलाईनसाठी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी तुम्ही आजच संपर्क करा. आपला IVR क्रमांक आहे 788 781 1411. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या 5 मित्रांना शेअर करायला विसरू